आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 11 बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो आपला सब्जेक्ट आहे त्याचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. या व्हिडिओपासून आपण आपला फर्स्ट चॅप्टर सुरू करतो आहे, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, त्याचं मीनिंग, डेफिनेशन आणि बेसिक कन्सेप्ट्स. आता पहिलाच आपल्याला जो पार्ट बघायचा आहे तो आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग. तर बुक कीपिंग म्हणजे काय? इन सिम्पल वर्ड्स, द बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग of the business transactions in the books of accounts in a systematic way. तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जे काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सगळे सिस्टमॅटिक वेनी रेकॉर्ड करणं म्हणजे बुक कीपिंग. म्हणजे आपण एक सोपं उदाहरण घेऊयात की तुम्ही एखाद्या किराणा मालाच्या दुकानदाराकडे गेलात, बरोबर आहे, ग्रोसरी शॉप. तिकडे गेलात आणि तुम्ही त्याला विचारलं की 4 वस्तू द्या काहीतरी, बरोबर आहे. तर ते काय करतो, आपल्याला त्या वस्तू देतो, बरोबर आहे, आणि आपण जर त्याला पैसे दिले तर ते पैसे घेतो, बरोबर आहे. त्याच वेळेस समजा असं झालं की त्याला जे काही गुड्स सप्लाय करणारा त्याचा एखादा टेम्पो आला, मग त्यातनं काही 10 गव्हाची पोती असतील, काही तांदळाची पोती आली असतील, काही बिस्किटांचे बॉक्सेस आले असतील, असं त्यांनी काहीतरी मटेरियल उतरवून घेतलं. तो ते मटेरियल उतरून घेतो. तो जो सप्लाय करणारा जो टेम्पोवाला आहे तो काय करतो, त्याला एक बिल देतो किंवा 2-4 बिल देतो. तो ती बिल घेतो आणि बिल तिथं तो लावून ठेवतो किंवा फाईल करतो त्याच्या पद्धतीने, आणि तो टेम्पोवाला निघून जातो. समजा आपण हे सगळं ट्रान्झॅक्शन करत असताना एक शेजारी कोणीतरी अजून आला आणि तो एक माणूस लिस्ट घेऊन आला, सपोज तो त्याचा रेग्युलर कस्टमर आहे आणि त्याने त्याला एक 15 गोष्टींची यादी दिली, बरोबर आहे, आणि तो सांगतो की ही याच्यानुसार आम्हाला बिल करून द्या. 15 गोष्टी तो भरतो. त्याचे काहीतरी समजा आपण अमाऊंट झाली एक सपोज 2560 अशी त्याची काहीतरी अमाऊंट झाली फॉर एक्झाम्पल, ओके. तर तो म्हणतो की ठीक आहे, मी हे पैसे घेऊन जातो, सगळे गुड्स घेऊन जातो, तुम्ही हे पैसे लिहून ठेवा. असं कोण सांगतो? तो कस्टमर सांगतो. हा काय करतो, त्याची एक वही काढतो आणि त्या वहीत नाव लिहितो त्याचं, सरनेम जे काय असेल ते, सपोज पवार, आणि आज काय नेलं, एवढ्या गोष्टी नेल्या, त्याची अमाऊंट किती झाली, 2560, बरोबर. आता इथे काय झालं आहे बघा, त्या दुकानदाराने काय केलं आहे की त्याच्याकडं जे गुड्स आले, म्हणजे त्यांनी जे गुड्स परचेस केले, त्यांनी जे काही मटेरियल परचेस केलं, त्यांनी ज्या काही कमॉडिटीज परचेस केल्या, त्या परचेसचं बिल पण त्यांनी जपून ठेवलं आहे, कारण त्याला त्याचे पैसे नंतर द्यायचेत, बरोबर आहे. त्याचवेळी ज्या कस्टमरला त्यांनी उधारीवर गुड्स विकलेत, म्हणजे क्रेडिट, उधारी म्हणजे काय, क्रेडिटवर गुड्स विकलेत, तर कुठले कुठले गुड्स नेले, त्याची अमाऊंट किती झाली, ह्याचं पण रेकॉर्ड करून ठेवलं, बरोबर आहे. त्या बिझनेसमननी त्याचं समजा दुकान जे आहे, शॉप आहे, ते रेंटवर आहे, रेंट बेसिसवर आहे, आणि त्यांनी रेंट भरला, त्या महिन्याचा रेंट भरला, सपोज जुलै महिन्याचा रेंट भरला, तर तो लिहून ठेवणार की जुलै महिन्याचं आपण रेंट भरलं काय 20,000. त्यांनी त्या दुकानाचं इलेक्ट्रिसिटी बिल भरलं, ते आलं सपोज 2700, ते लिहून ठेवलं. नंतर त्याच्या दुकानामध्ये समजा त्याच्या हाताखाली 2 माणसं कामाला आहेत, त्या 2 माणसांना तो दर महिन्याला सॅलरी देतो, पगार देतो. ती सॅलरी समजा त्यांनी दोघांना मिळून 30,000 दिली, तर 30,000 तो लिहून ठेवणार, बरोबर आहे. नंतर त्याच्याकडे समजा एक गाडी आहे, त्या गाडीवर समजा तो लोकांना ते मटेरियल सप्लाय करत असेल किंवा गुड्स घरपोच देत असेल, तर त्या गाडीसाठी तो काहीतरी पेट्रोल खर्च करत असेल, त्या पेट्रोलचा रोजचा खर्च तो लिहून ठेवत असेल. म्हणजे काय करतो, त्याच्या बिझनेसशी रिलेटेड जे काही सगळी ट्रान्झॅक्शन आहे तो त्याच्या पद्धतीने, त्याची जी काही वही आहे, ज्याला चोपडी म्हणतात, त्या चोपडीमध्ये काय करतो, त्याच्या पद्धतीने एका सिस्टमॅटिक पद्धतीने लिहून ठेवतो. काय डे वाईज लिहित असेल तो, आज किती खर्च झाला, उद्या किती झाला, परवा खर्च झाला, बरोबर आहे. आता हा जो काही मुद्दा आहे ह्याचा अर्थ तो काय करतो, ही रेकॉर्ड्स ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स डेट वाईज, सगळे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन तो डेट वाईज रेकॉर्ड ठेवतो. फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट्स फ्रॉम सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. हे तो का लिहून ठेवतो, कारण तो बिझनेस कशासाठी करतो आहे, आपण बिझनेस कशासाठी करतो, तर आपल्याला बिझनेसमधनं अल्टिमेटली प्रॉफिट व्हायला पाहिजे, लॉस होण्यासाठी कोणी बिझनेस करत नाही. मग इयर एंडला, वर्षाच्या शेवटी मला प्रॉफिट झाला का लॉस झाला हे कसं कळणार, तर मी किती रुपयांचे गुड्स परचेस केले, किती रुपयांचे गुड्स मी विकले, हे विक्री करण्यासाठी, परचेस करण्यासाठी मला किती रुपयांचा खर्च आला, मग मला प्रॉफिट झाला का लॉस झाला, हे सगळं मला कशातून कळणार आहे, तर माझ्या बुक कीपिंगमधनं कळणार आहे. माझे रेकॉर्ड्स जेवढे ॲक्युरेट असतील, जेवढे डेट वाईज असतील, जेवढे सिस्टमॅटिकली मी ठेवले असतील, तेवढं मला प्रॉफिट झाला का लॉस झाला ॲट द एंड ऑफ द इयर हे मला तिथनं काय होणार आहे, कळणार आहे. सो बुक कीपिंग इज ॲन आर्ट ऑर सायन्स.
ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, classifying, recording, classifying and summarizing the financial transactions of the business for the particular period, generally 1 year. म्हणजे बुककीपिंग म्हणजे काय, तर सगळेच्या सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं याचा अर्थ काय, तर कुठला खर्च नेमका किती झाला आहे, इलेक्ट्रिसिटी बिलवर किती खर्च झाला, ट्रान्सपोर्टवर किती खर्च झाला, मोबाईलवर बिलवर किती खर्च झाला, गुड्ससाठी किती खर्च झाला, फर्निचर केलं तर किती खर्च झाला. क्लासिफिकेशन अँड समरायझिंग म्हणजे एक्झॅक्टली मग आपल्याला किती खर्च झाला आणि किती आपला सेल झाला आहे, प्रॉफिट झाला आहे, हे सगळं जे आहे ह्यालाच आपण काय म्हणतो, बुककीपिंग. म्हणजे बुककीपिंग हा जो पार्ट आहे ना, हा छोट्यातला छोटा बिझनेसमन किंवा छोट्यातलं छोटं ऑफिसपासून मोठमोठे बिझनेसमन जे आहे त्या सगळ्यांनाच तुम्हाला हे रेकॉर्डिंग ठेवावंच लागतं. आता आपण घरात पण रेकॉर्ड ठेवतो. घरात आपण रेकॉर्ड काय ठेवतो, जनरली सगळीकडे पद्धत असते की महिन्याला तुमचा पगार आला किंवा काही पैसे आले तर महिन्याचा खर्च आपण बाजूला काढून ठेवतो. काय करतो आपण, की आपण समजा रेंटेड हाऊसमध्ये राहतो सुद्धा, रेंट किती द्यायचं आहे, आपल्याकडच्या मोबाईलला रिचार्ज किती असणार, टी व्हीचा रिचार्ज किती असेल, पेट्रोलसाठी किती खर्च लागेल, किराणा मालासाठी किती खर्च लागेल, ट्रॅव्हलिंगसाठी किती लागेल, कॉलेज फीजसाठी किती लागेल, क्लास फीजसाठी किती लागेल, असे सगळं खर्च आपण लिहितो. म्हणजे आपण सुद्धा एक प्रकारे काय करतो, बुककीपिंग करतो. पण आपलं काय झालं, आपलं फॅमिलीसाठी झालं, बिझनेससाठी नाही झालं. मात्र बिझनेससाठी हेच अशाच प्रकारचं रेकॉर्डिंग जर आपण करत असू तर त्याला आपण काय म्हणणार, बुककीपिंग म्हणणार. हे लक्षात येतं. आणि हे सगळं करण्याचा उद्देश काय, तर आपल्याला अल्टिमेटली ॲट द एंड ऑफ द इयर प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, आता त्याच्या पुढचा पार्ट आहे अकाउंटन्सी. बुककीपिंग आणि त्याच्याच पुढचा पार्ट काय आपल्याला बघायचं आहे, अकाउंटन्सी. तर अकाउंटन्सी हा बुककीपिंगची एक पुढची स्टेप आहे, किंवा असं म्हणूयात जर बुककीपिंग बेस असेल तर अकाउंटन्सी त्याच्या नेक्स्ट पार्ट आहे. इट इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग. मग रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग हे बुककीपिंगमध्ये पण आहे. मग अकाउंटन्सीमध्ये ॲडिशनल काय, तर ॲनालायझिंग, ॲनालाइज करणं नेमकं काय झालं आहे, इंटरप्रेटिंग, डेटा इंटरप्रेट करणं, अँड प्रेझेंटिंग द फायनान्शियल डेटा. म्हणजे त्या दुकानदाराचं उदाहरण आपण घेतलं की त्यांनी त्याच्या पद्धतीने रेकॉर्ड ठेवलेलं आहे, बरोबर आहे. हे सगळं रेकॉर्ड घेऊन तो त्याच्या अकाउंटंटकडे जाणार किंवा टॅक्स कन्सल्टंटकडे जाणार किंवा त्याच्या CA कडे जाणार आणि त्याला काय सांगणार, गेल्या वर्षभरात मी एवढे रुपयांचे गुड्स परचेस केले, एवढे सेल केले, आज माझ्याकडे एवढी कॅश शिल्लक आहे, माझ्याकडे फिजिकल कॅश, हार्ड कॅश, माझ्या बिझनेसच्या बँक अकाउंटमध्ये एवढा बॅलन्स दिसतो आहे, असा तो घेऊन जातो रेकॉर्ड. एवढ्या लोकांकडनं मला पैसे येणे, एवढ्या लोकांना मला पैसे देणे, बरोबर आहे. हे त्यांनी त्याचं रेकॉर्ड ठेवलं आहे, क्लासिफिकेशन दाखवलं आहे, त्यांनी त्याच्या पद्धतीने समराईज केलेलं आहे. आता ॲनालायझिंग, बरोबर आहे. अकाउंटंट किंवा टॅक्स कन्सल्टंट काय करणार, तो सगळं रेकॉर्ड घेतल्यानंतर तो काय म्हणणार, ठीक आहे तुम्हाला किती लोकांकडनं पैसे येणं आहे, तो सांगतो हे काय 20 लोकांकडनं पैसे येणं आहे, बरोबर आहे. किती जण, 20 लोकांकडनं किती रुपये येणं आहे, तर 1 लाख रुपये येणे सपोज, बरोबर आहे. तुम्हाला किती अमाऊंटचे पे करायचे आहे, म्हणजे किती लोकांना तुम्ही पैसे देणं आहे, बरोबर आहे, अमाऊंट पेएबल आहे, तो सांगतो काय 1.5 लाख रुपये देणं आहे. मग तो काय म्हणतो की हे जे 1 लाख रुपये येणं आहे ते म्हणजे झाले तुमचे डेटर्स, आणि जे तुमचे देणं आहे ते म्हणजे काय झालं, तुमचे क्रेडिटर्स झाले, बरोबर आहे. हे तो आता ॲनालाइज करायला एक सुरुवात केली त्यांनी. इंटरप्रेटिंग, मग तो काय म्हणतो की तुमच्या डेटर्सची अमाऊंट, म्हणजे तुमचे पैसे येण्यापेक्षा पैसे देणं जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारे तुमच्या लायबिलिटीज जास्त आहेत, ॲसेट्स कमी आहेत. हे लायबिलिटीज काय आहेत, ॲसेट्स काय आहेत, हे आपण नंतर पुढे बघणार आहोत. नंतर प्रेझेंटिंग, मग हे सगळं तो घेतो आणि पुढे अजून विचारतो तो की मग यावर्षी तुम्ही इन्व्हेस्टमेंट काय केली. तो म्हणतो इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही गाडी घेतली का, घर घेतलं का, जमीन घेतली का, सोनं घेतलं का, किंवा कुठे FD केली का, कुठे शेअर्स घेतले का, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली का, गव्हर्नमेंट बॉन्ड्स घेतलेत का, डिबेंचर्स घेतलेत का, असं सगळं प्रश्न विचारणार. मग तो म्हणतो हां मी यावर्षी 5 लाख रुपयांची FD केली किंवा एक गाडी घेतली. मग परत त्याला विचारणार, मग गाडी घेतली, ती गाडी बिझनेसच्या नावावर घेतलेली आहे का पर्सनल नावावर घेतली, आणि त्याचा वापर कशासाठी होतो आहे. तो म्हणतो नाही बिझनेससाठी घेतली. म्हणजे हां, म्हणजे तो म्हणतो बिझनेससाठी आपण काय केलं, एक ॲसेट परचेस केली. ओके, मग
याच्यामध्ये मागच्या वर्षी काय काय ॲसेट्स घेतल्या होत्या, ह्या वर्षी काय काय घेतल्यात, हे सगळ्याचं तो करतो आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करतो. मग तो म्हणतो ठीक आहे, आता तुमचं आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करूया. म्हणजे काय झालं आहे की बुक किपिंग त्यांनी जे काही रेकॉर्ड ठेवलेलं असतं त्या रेकॉर्डच्या बेसवर अकाउंटन्सीची पुढची प्रोसेस सुरू होते. इथं लक्षामध्ये मग त्यामध्ये अजून बारीक बघायला लागतं अकाउंट्समध्ये. तो काय सांगतो की मी खर्च केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तर अकाउंटंट त्याचं समजा पासबुक चेक करत असेल किंवा त्याचं जे काही स्टेटमेंट आहे, बरोबर आहे, ते स्टेटमेंट चेक करत असताना तो त्याला काय विचारणार की अरे हे 1,00,000 रुपयांचं पेमेंट कुठं केलेलं आहे. तर तो म्हणतो काय नाही, काय मुलाची बाबा कॉलेजची फी भरली किंवा अजून कुठल्या तरी एका कोर्सची फीज भरली. मग अकाउंटंट काय म्हणणार की हा तुमचा बिझनेसचा खर्च नाही आहे, हे झालं तुमचा पर्सनल एक्सपेंडिचर. मग हे बिझनेस एक्सपेंडिचरमध्ये दाखवता येणार नाही, हे तुमचं ड्रॉइंग्स दाखवायला लागेल. म्हणजे काय झालं की त्याच्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड्सनुसार, बरोबर आहे, किंवा अकाउंटिंग रूल्सनुसार त्यांनी ठेवलेलं रेकॉर्ड व्यवस्थित समराईज करणं, त्याचं ॲनालाइज करणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं आणि जे काही आपले रूल्स आहेत त्याच्यानुसार ते प्रेझेंट करणं, हे म्हणजे काय झालं अकाउंटन्सी. सो बुक किपिंग इज द पार्ट ऑफ अकाउंटिंग. बुक किपिंग हा अकाउंटन्सीमधला एक छोटा पार्ट आहे. इट इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. म्हणजे बुक किपिंग हे तुमचं अकाउंटिंगचं प्रायमरी स्टेज आहे. इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. अकाउंटिंग इज पार्ट ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटन्सी इज द प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स फॉर अ बिझनेस. म्हणजे अकाउंटन्सीमध्ये आपण काय करतो की हे सगळं ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो आणि आपण त्याचं काय करतो, रिपोर्टिंग करतो. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर द बेसिक नॉर्म्स and assumptions developed and established as the basis of accounting system. These principles are adopted by the accountants universally. आता ह्याच्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे की अकाउंटिंग प्रिन्सिपल्स जे आहेत ना, जे आता मी तुम्हाला उदाहरण दिले की त्यांनी एखादा पर्सनल खर्च केला तर तो पर्सनल खर्च बिझनेसमध्ये नाही दाखवता येत, बिझनेस एक्सपेंडिचर म्हणून दाखवता येत नाही, तो ड्रॉइंग्स म्हणूनच दाखवायला लागतो. इथं लक्षात. किंवा तुम्ही एखाद्या ॲसेटमध्ये काहीतरी चेंज केला तर त्याला कॅपिटल ट्रीट करायचं का रेव्हेन्यू ट्रीट करायचं, बरोबर आहे, हा सगळा जो पार्ट आहे ते तुमचं अकाउंटिंग प्रिन्सिपल्सनुसार डिसाईड होतं. तर हे जे काही अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत हे काय बेसिक नॉर्म्स आहेत, काही रूल्स आहेत, काही ॲझम्पशन्स आहेत जे वर्षानुवर्ष यूज केल्यानंतर अकाउंटिंग सिस्टीम ॲडॅप्ट केल्यानंतर ते ठरलेले आहेत आणि हे युनिव्हर्सली ॲप्लिकेबल असतात. त्यामुळे सगळे अकाउंटंट ते फॉलो करतात. आता ऑब्व्हियसली प्रत्येक देशाच्या अकाउंटिंग प्रिन्सिपल्समध्ये किंवा याच्यामध्ये काही फरक असू शकतो किंवा असतो. तर आपल्याकडे जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स ठरलेले आहेत इंडियामध्ये ते आपण त्यानुसार आपण ते सगळं फॉलो करतो. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये काय बघितलं की बुक किपिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय. तर बुक किपिंगमध्ये बेसिक रेकॉर्ड होतं, अकाउंटन्सीमध्ये त्याच्या पुढचा पार्ट केला जातो. इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजला असेल. ह्याच्यात डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी आपण एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या कॉमर्स गुरुकुल या पोर्टलवर जाल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण कोर्स एकदम नॉमिनल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे नक्की लिंकवर क्लिक करा आणि एनरोल करा. बाकीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.